मयूरचा पुढचा बॉल या वेळेला देखील फुलटॉस बॉल आहे आणि इकडे सुद्धा बॉल हवेपर्यंत कॅच ड्रॉप कैच छूटा और बॉलर का दिल टूटा बॉल जाए सीमा पार रन्स मिळतात 4 सूरज सवार चौकार फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळाले परंतु बॉल पर्यंत पोहोचत असताना भरपूर उशीर झाला आणि तितका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला 4 धावा मिळाल्या सूरज पाटीलला सन्माननीय आदरणीय प्रशांत दादा भरत कडू दादांना देखील आम्ही विनंती करतो की या दादा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे याही वेळेला मयूरचा हा बॉल अतिशय वेगवान आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे बॅटरला शांत ठेवलं जात आहे रफ्तार का सौदागर वेगाचा बादशाह सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय मयूर वाघमारे पुढचा बॉल ओ याही वेळेला खोलात टाकलाय खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे भरपूर गती दिली होती म्हणूनच या खेळाडूला सातत्यानं व्यावसायिक गटामध्ये आवर्जून खेळण्याकरिता बोलवलं जातं आणि तो आता स्वतःला सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मयूर वाघमारे यॉर्कर बॉल खर तर स्पेशलिस्ट बॉल आहे या खेळाडूचा पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये हे एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा एकदा बॉल तयार ओ याही वेळेला ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय काय बॉल टाकलाय जबरदस्त बॉल मयूरची जर बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काय हरकत नाहीये काय गोलंदाजी केली आहे एक षटक हाताळलं 6 धावा खर्च केल्या आणि एक विकेट मिळवत असताना मयूर वाघमारे ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय लास्ट जवाब गोलंदाजी सुपर बॉलिंग अफलातून गोलंदाजी हाताळत असताना मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळाले ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येणार आहे पाहावं लागेल प्रशांत दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील इथून मात्र यथोचित शुभ सन्मान आम्ही करतोय प्रशांत दादा या आपला इथून मात्र शुभ सन्मान केला जाणार आहे ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत दादा कडू यांचा इथून मात्र शुभ सन्मान केला जातोय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातलं एक भरपूर मोठं नाव आहे आणि त्यांचा इथून मात्र शुभ सन्मान केला जातोय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज मनीष फडके येत असताना आपल्याला पाहायला मिळतात मनीष तयार होतोय मनीषचा पहिलाच बॉल बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय फाईन लेग रिझन मध्ये फिल्डर आहेत दुसरा धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली मनीष फडके एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नांदगाव या गावाला रिप्रेझेंट करत असताना याही गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीम साठी केली आहे असा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय मनीष फडके परंतु स्ट्रायकिंगला अनिकेत मौकल आपल्याला पाहायला मिळतोय कमी गतीचा हा बॉल मागचा पाय वाकवलाय ऑन साइडला फटका टर्न केलाय डीप मध्ये अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळालंय आणि इथे बघा याही मुवमेंटला फक्त आणि फक्त एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले
सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये बघा 6 धावा आल्या आणि याही ओव्हरमध्ये गोलंदाज मनीष फडके चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट जबाब गोलंदाजी. पुन्हा एकदा मनीष तयार झालं. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. अशी गोलंदाजी तुम्ही सूरज पाटीलला करू शकणार नाहीये. चुकीचा बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाला 6 धावा. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती धावा झाल्यात 15 धावा. आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय मनीषच्या अगेन्स्ट आता नुकताच सूरज पाटीलच्या बॅटमधनं षटकार आला. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच मिळणार आहे. बाबू सर, मला ती माथेरानची स्पर्धा आठवतीये जिकडे बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया असं ही एक्झिबिशन लढत होती. 6 मध्ये 16 करायच्या होत्या आणि पुढे सुहास पवार सारखा गोलंदाज होता आणि त्यांच्या अगेन्स्ट खर तर सूरज पाटीलने जी बॅटिंग केली होती ना, तिथून जो प्रवास सुरू झाला व्यावसायिक गटातला, त्यानंतर मात्र सूरज पाटीलने मागे वळून पाहिलं नाहीये. लास्ट जबाब खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. हो, यावेळेला वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. बॉलला पाठवलंय सीधी बॅट, नो बकवास. समोरच्या दिशेला मॅग्निफिशंट स्ट्रोक. अनिकेत मोकलच्या बॅटमध्ये धमाका. 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल. याही मुवमेंटला डब्बे में डब्बा, डब्बे में केक. घुटना टेक और षटकार देख. काय मारलाय. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार येत असताना बॅट्समन अनिकेत मोकल सेट ऑन अ फायर. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 28 धावा. आता धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2चा खेळ इकडे संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6 आणि या ओव्हरमध्ये मनीषनं धावा खर्च केल्या 22. चला, धोतूम गावचा आमचा आयकॉन खेळाडू परेश ठाकूर यांना सुद्धा विनंती आहे, दादा व्यासपीठावरती यायचं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि अलिबागचे आयकॉन खेळाडू अक्षय पाटील मोण्या आणि विश्वजित मेघनाथ ठाकूर मिस्टर JPL, आपणास देखील आम्ही विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. आलेल्या प्रत्येक खेळाडूंचा मान आणि सन्मान करणं ही तर खरी या स्पर्धेची ओळख आहे बाबू सर. टॅगलाईन आहे या स्पर्धेची. कारण ज्यांनी रायगड जिल्ह्याचं नाव 7 समुद्रा पलीकडे पोहोचवलंय असे व्यावसायिक आणि प्रोफेशनल क्रिकेटर आज या स्पर्धेमध्ये ऍज आयकॉन म्हणून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये मनीष खुटले बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये मनीषचा पहिला बॉल. ओ, मनीषचा पहिलाच बॉल अक्षरशः खोदून काढलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सूरज पाटील आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघा अमित नाईक बाद झाल्यानंतर साई टीमचा दुसरा आयकॉन खेळाडू सूरज पाटील अप्रतिम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीनं सलामीला आलेला अनिकेत मोकल सुद्धा आज चांगल्याच रंगात बॅटिंग करतोय. मनीष निघाला. या वेळेला देखील थोडंसं बॅकफुटला आले. बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. समोरच्या दिशेला प्रोटेक्शन आहे आणि तिकडे सुद्धा खूप चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मनीष खुटले नांदगाव
गावाला रिप्रेझेंट करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यंदाचा हंगाम अक्षरशः याही खेळाडूने गाजवला टेनिस बॉल क्रिकेटचा. ओ याही वेळेला जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत पुन्हा एकदा सिंगलच मिळणारा. एका जावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. मनीषला ठाऊक आहे मागील ओव्हर मध्ये मात्र भरपूर धावा आल्यात. या ओव्हर मध्ये कुठेतरी आपल्याला कमबॅक करायचंय. चांगल्या टप्प्यावरती इथून मात्र गोलंदाजी करायची आहे आणि याच इराद्याने सध्या बॉलिंग करतोय मनीष. या वेळेला सूरज पाटील सांगतोय की मला तुम्ही शांत वेळ जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही आणि शांत बसायला मी काही संत नाहीये. बॉलला पाठवलंय समोरच्या दिशेला प्रतिम फटका. सूरजचा बार बॉल सीमा पार षटकार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 3 बॉल मनीष कुठलेच चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यांच्या 4थ्या बॉलवरती इथून मात्र सूरज पाटील हावी ठरलाय. यस मिस्टर JPL विश्वजित मेघनाथ ठाकूर अर्थातच मोठ्या यांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सहर्ष स्वागत आहे नरेश रघुनाथ कडू स्मृती चषकामध्ये. पुन्हा एकदा लॉर्ड फुलटॉस याही मुवमेंटला बॉलला पाठवलंय श्री सिद्धिविनायक कला मंच सोनारी. खर तर कला मंचाला भेट देणारा बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पाटील आता पूर्णपणे तुटून पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला सूरज पाटील. पुन्हा एकदा बॉल तयार. मनीष निघाला. 2 आलेत. आता लगातारचा 3रा येईल का? ओ याही वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे बघा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटरला इथून मात्र शांत ठेवलाय. डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 44 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 6 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. हे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र दिली जाणार पाहावं लागेल. कोणता गोलंदाज इथून मात्र निवडला जाणार. चला आम्ही व्यासपीठावरती काही शुभ सन्मान करतोय. मिस्टर JPL ज्या खेळाडूची चर्चा रायगड ते दुबई पर्यंत असे विश्वजित मेघनाथ ठाकूर यांचा आता इथून मात्र शुभ सन्मान केला जातोय. मी दादांना विनंती करतोय की आपला शुभ सन्मान आपण इकडे स्वीकारायचा आहे. दिगोड एक्सप्रेस विश्वजित मेघनाथ ठाकूर यांचा इथून मात्र शुभ सन्मान केला जातोय. दुबईला जाऊन 10 PL मध्ये मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्यांनी जिंकली. असे बरेचसे विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. त्यानंतर यंदाच्या हंगामामध्ये परेश ठाकूर यांनी सुद्धा रायगडचं नाव उंचावलंय आणि त्यांचा देखील आता इथून मात्र शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. नेक्स्ट मॅच मध्ये खरं तर एक खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. परेश ठाकूर डेथ ओव्हरला आता सुरुवात झाली. ओ यावेळीचा हा बॉल वा व्हॉट स्ट्रोक. स्क्वेअरलेगचे अंपायर सांगतात इट्स अ नो बॉल आणि नो बॉल वरती आलाय. डीप पॉइंटच्या डोक्यावरनं आणखीन मोकलच्या बॅटमॅननं धमाका 6 धावा षटकार. घर बांधताना वापरली जाते वीट आणि बॉल आहे आता फ्री हिट. पाहूया आता फ्री हिटच्या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल याही वेळेला खोलात टाकलाय. ही लाईन चांगली होती. हा टप्पा चांगला आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे बघा बॅटर आणखीन मोकलला आता इथून मात्र पूर्णपणे शांत ठेवलाय. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
अनिकेत मोकल यांचा जर विचार केला तर या मॅच मध्ये ते वैयक्तिक बॅटिंग करतात. 8 चेंडू आणि 23 धाव्यांवरती सध्या ते बॅटिंग करतात. त्यामध्ये 3 षटकार त्यांच्या बॅटमधनं आलेत. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे परंतु बॉल जाईल मस्तक पे दस्तक देऊन बॉल सीमा पार. आणखीन एक अनिकेत मोकलचा बार चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 55 डबल 55 धावा आता धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसातील हाय स्कोर राहुल आय थिंक 67 आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेला इथे पहा बॉलला फक्त खेळून काढलं लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि आता स्ट्राईक मिळाली सुरेश पाटीलला. दहा चेंडू आणि 27 धाव्यांवरती बॅटिंग सध्या करतात सुरेश पाटील. त्यामध्ये एक चौकार आणि 3 षटकार त्यांच्या बॅटमॅन जरूर आपल्याला पाहायला मिळालेच. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल केतनचा बॉल वेट अँड वॉशची भूमिका वापरली आहे. ऑनसाइडला फटका टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. मुंबईची लाईफलाईन जर लोकल असेल ना तर क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे. आणि बघा जरी मोठे फटके येत असेल तरी सुद्धा सिंगल डबल न धावफलक हे हलतं झुलतं ठेवलं जात आहे. 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुल टॉस. त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीयेत हे फलंदाजाने ओळखलं आणि बॉलला पाठवलंय. फाईन लेग बाउंड्रीला इशो बाहेर. सूरजच्या बॅटमॅननं आणखीन एक धमाका चौकार. सबसे कातिल सूरज पाटील का बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड क्रिकेटची आन बान शान म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा खेळाडू सध्या बॅटिंग करतोय. ज्यानं खरं तर ग्रामीणच्या एका मॅच मध्ये 1 लाख रुपयाची ज्यानं कमाई केली असा खेळाडू सूरज पाटील. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिलाय. गोलंदाज किती असू द्या चॅप्टर 1 नंबर मारलाय सूरज पाटीलने हेलिकॉप्टर. इनिंग आता संपली आहे. षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती धावा झाल्यात 68 धावांनी 69 धावांचं लक्ष आहे. सूरज पाटीलने या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये 39 धावांचं योगदान दिलं. चला नेक्स्ट मॅच. आता टॉस साठी आम्ही विनंती करतोय जतीन 11 मरी आई जांभिवली ब आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धी अँड वैशाली स्पोर्ट्स दिघोडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी यायचे. आपण टॉस देखील करणार आहोत. चला दिघोडे टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जतीन 11 मरी आई